उठसूट कोणालाही पक्षामध्ये घेत आहेत. म्हणजे मी मागे सुद्धा म्हटलं ना, आता आपले एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ना, कोण त्यांचं नाव, मुस्लिम कार्यकर्ते आपले आहेत ना, अनेक जण आहेत. बाबू शेख एक आहे, एक आत्ताचे नाही, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. असे अनेक आहेत मुस्लिम कार्यकर्ते. पण आपण काय म्हटलं, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात थोडंसं बोललो होतो की भाजप जे काय करतं ते सगळं चालून द्यायचं, ते आम्ही खपवून घ्यायचं. मग ते जातील, अगदी मस्जिदीमध्ये जातील, नमाज पडतील. मोदींनी स्वतः सांगितले की ते काय ईदच्या दिवशी त्यांच्या घरी सगळे जेवणाचं, म्हणजे हे सगळे चाळे आपण बघायचे. म्हणजे आम्ही जर काय काही करायला गेलो किंवा दुसऱ्यांनी कोणी केलं तर ते लव जिहाद, आणि भाजपने काही केलं तर अमर प्रेम. हा कोणता आहे? आपण त्यांना काय बोलायचं नाही. मग आता एक 2 दिवसामध्ये जे काही घडलं तुम्ही पाहिलं असाल की पालघरमध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला. कोण तुम्हाला माहिती आहे ना? चौधरी. बरोबर आहे. आता त्यावेळेला हे त्याला झरी म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोंबाबोंब केली होती. आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले. अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेला माहिती नाही, पण तिथपासून बोलत होते. नाही, कारण आवाज मोठा असतो, कोणाचा देठ कुठपर्यंत असेल आपल्याला कसं कळणार. आणि आता त्याच चौधरींना यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही? मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली, स्थानिक पातळीवर असं झालं. मग तुम्ही बोंबलण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची? बरं, अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये. कारण जर का त्या हत्याकांडात